आज आपण करणार आहोत झणझणीत असे मुगाचे घावणे। तर त्यासाठी आपण 4 वाट्या मुगाचे पीठ घेतलेले आहे। त्यासाठी आम्ही 10 ते 15 मिरच्या घेतलेल्या आहेत। जसं तिखट हवं असेल तसं मिरच्या घेऊ शकता। आणि 9 ते 10 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। मिरच्या आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटायची असं यामध्ये टाकून घ्यायचे आहे। त्यामध्ये आपण असे 1.5 तांबे पाणी टाकणार आहोत। टाकलेले आहेत तर ते असं मस्त मॅच करून घ्यायचंय। तवा ठेवायचा आहे आणि त्यावर आता आपण घावणे काढू शकतो। 5 मिनिटे घावण्याचे पीठ भिजवून द्यायचे म्हणजे जरा टेस्ट चांगली येते। असं आपण मस्त मॅच करून घेतलेलं आहे। तर त्यामध्ये आपल्याला हवं तसं मीठ टाकायचं। 1 चमचा टाकला, 1.5 चमचा टाकायचा आहे। परत मॅच करायचा आहे आणि नेहमी सेंधा नमकचा वापर करायचा। आरोग्यासाठी ते चांगलं असतं। आपल्याला हवं तेवढं मोठं करू शकतो। तर आम्ही 1 पळी घेतलेली आहे। कमीत कमी आपण 2 पळ्या घेऊ शकतो। ते असं पांगळून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती होऊन द्यायचं आहे म्हणजे कडक झाले थोडे तर मस्त लागतं। घ्यायचं आहे त्यामध्ये आपण आधी तेल सोडलेलं आहे कारण की ते चिकटणार नाही। हे बघा मस्त असं घावण्याला निघलेलं आहे। परत असं तेल टाकून घ्यायचं आहे। चहा सोबत पण खाऊ शकतो आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत पण खाऊ शकतो। तर माझ्या मिस्टरांना शेंगदाण्याची चटणी आवडते म्हणून मी शेंगदाण्याची चटणी केलेली आहे। आपण लाल ठेच्यासोबत पण खाऊ शकतो। असे पटकन आणि झटपट तयार झालेले मुगाचे पिठाचे घावणे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका।